चा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड आणि कोहिनूर ग्रुप. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गेले काही दिवस सतत पाठपुरावा करत असलेल्या विषयांबद्दल, म्हणजे एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबद्दल. आज सकाळी अखेर एकनाथ खडसे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी त्यांचा राजीनामाही झाला आहे. पण आता हे प्रकरण एवढ्यावर थांबायला तयार नाही. खडसेंवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली खडसेंची चौकशी होईल. पण एवढं पुरेसं आहे का? खडसेंच्यावर जे आरोप आहेत काही ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. पोलीस तक्रार झालेली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाईच्या मार्गाने हे सगळं जायला पाहिजे का, ही आपण चर्चा करणार आहोत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. खडसे पत्रकार परिषदेमध्ये जे काही म्हणाले त्याचा अर्थ काय होतो यावर आपण चर्चा करणार आहोत. खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न भाजप करतोय का? खडसे अजित पवारांसारखे काही महिन्यांनी परत येतील का? या सर्व मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो, या प्रकरणातले 3 हिरो आहेत ज्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हे प्रकरण जे आहे ते तडीला गेलेलं आहे. माफ करा, 4 हिरो आहेत आपल्याकडे आज. पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरलं अशी 4 माणसं आहेत. ही खऱ्या अर्थाने नायक आहेत. राजकीय पक्ष नंतर येतात. पहिल्या आपल्या इथे आझाद मैदानातून आपल्यासोबत आहेत गेले 3 दिवस उपोषणाला बसलेल्या अंजली दमानिया. आपल्यासोबत आहेत सचिन सावंत, ज्यांनी खडसेंवर झालेला लाचखोरीचा पहिला आरोप गजानन पाटील प्रकरण लावून धरलं होतं. याच प्रकरणातले जे तक्रारदार आहेत डॉक्टर रमेश जाधव हे माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि चौथे ज्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे, जे या सगळ्यातलं अत्यंत गंभीर प्रकरण होतं जिथे भ्रष्टाचाराचा क्लिअर कट पुरावा होता, ते तक्रारदार हेमंत गावंडे आपल्यासोबत आहेत. तुमच्या चौघांचं स्वागत आणि मनापासून अभिनंदन. तुमच्यासारखे कार्यकर्ते, तुमच्यासारखे नेते असतात म्हणूनच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची तड लागते. आणि त्यासोबतच चर्चा करायला आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत वाघ यांचं मी मनापासून स्वागत करतो, कारण या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते 2 दिवसानंतर येत आहेत. 2 दिवस त्यांनी कोणत्याही स्टुडिओत जायचं नाही असं सांगितलं होतं. काल तर आम्ही खुर्ची रिकामी ठेवली, पण आज पुन्हा खडसेंचा राजीनामा झाल्यावर भाजपची खुर्ची भरलेली आहे. अवधूत वाघ, मनापासून स्वागत तुमचं. आणि माझ्यासोबत आहेत आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधवसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. सचिन सावंत, अंजली दमानिया, रमेश जाधव, हेमंत गवंडे सगळ्यांना चर्चेत घेणार आहे. पण सचिन सावंत तुमच्यापासून सुरुवात करतोय, कारण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हल्ला करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. सचिन सावंत, आज खडसेंची पत्रकार परिषद झाली आणि ज्या पद्धतीने ते बोलले त्याविषयी तुमचं काय मत आहे? त्यांनी एकही आरोप मान्य केला नाही. मी निर्दोष आहे असं म्हटलं आणि केवळ नैतिकतेची बूज राखायला मी राजीनामा देतो असं म्हटलं त्यांनी. काय यावर तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते साहजिकच आहे. आता कशा तऱ्हेनं उपरती आणायची किंवा त्या ठिकाणी मी स्वतः शहीद होतो आहे अशा तऱ्हेचा आव आणण्याचा प्रयत्न त्यांनी झाला. आणि पूर्णपणे त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं ते आम्ही अमान्य केलेलं आहे. कारण एकंदरच ज्या तऱ्हेनं त्यांनी पहिल्या प्रकरणामध्ये आपण जर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं होतं की ही जमीनच 5 कोटी रुपयाची आहे, तर 30 कोटी रुपयाची लाच कशी? आता विषय असा आहे की मी ज्या वेळेला आरोप केला होता, आज त्यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला की याचे पुरावे मी दिलेले नाहीत त्यांनी मागितल्यानंतरही. त्यांना एक सांगायची मला आवश्यकता वाटत नाही, कारण इतरही अनेक मी आरोप ज्या ज्या वेळेला केले त्या वेळेला मला वाटतं आशिष जाधव देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील सांगू शकतील की बिना पुराव्याचे कधीच त्या ठिकाणी आरोप केले नाहीत. मी ज्या वेळेला आरोप केला त्याच वेळेला पुरावा दिला होता, सगळ्या मीडियाला दिला होता. आणि त्यानंतर अधिकृतपणे त्यांच्या कार्यालयाला 1 जूनला मी त्या ठिकाणी रेडी रेकनरची प्रत देखील पाठवली. त्यांनी म्हटलं होतं 5 कोटीची आहे, शासकीय मूल्य दर 2016चं त्या जमिनीचं 226 कोटी रुपयाचं आहे. त्यामुळे एकंदर सातत्यानं ते दिशाभूल करत आलेले आहेत. आणि
ते पहिलं प्रकरण देखील अधिक गंभीर होतं, कारण त्यांच्या कार्यालयामध्येच नव्हे तर त्यांच्या अँटी चेंबरमधनं त्यांच्या घरातनं लाच मागण्याचा प्रयत्न झाला. त्यांना त्या ठिकाणी गजानन पाटीलाचं समर्थन करताना आपण पाहिलं. त्यामुळे हे उद्विग्न करणारं चित्र निश्चितपणे त्या ठिकाणी होतं आणि त्याची आम्ही एसीबी मध्ये देखील तक्रार केली, कारण त्या संदर्भामध्ये एसीबीनं त्या कारवाई करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्या ठिकाणी फक्त खडसेंपर्यंत पोहोचण्याचा किंवा खडसेंना राजकीय दृष्टिकोनातून थोडं कसं थांबवता येईल असा विचार मला वाटतं शासनाचा त्या ठिकाणी होता. परंतु त्याला धसास लावण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी जो दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इतरही अनेक प्रकरणं आली, म्हणजे हे खऱ्या अर्थानं जर यश बघायचं झालं तर यश काही म्हणू नये, दुर्दैवाने म्हणावं लागतंय. विषय असा आहे, कारण या 7-8 प्रकरणं आम्ही काढली, म्हणजे त्यामध्ये अनेक मंत्र्यांचे जसं पंकजा मुंडेंचं असेल, तावडेंचं असेल किंवा इतर गिरीश बापटांचं असेल, रणजित पाटलांचं असेल, लोणीकरांचं असेल, ही सर्व प्रकरणं अतिशय गंभीर होती, पुराव्यासहित आम्ही मांडली. परंतु भ्रष्टाचाराला समर्थन करणारं हे सरकार डोळेझाक करत राहिलं, दाबण्याचा प्रयत्न करत राहिलं. परंतु आज जो राजीनामा त्या ठिकाणी झालेला आहे हे मला वाटतं संयुक्तिक यश आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचंच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा मीडियाचं एक फार मोठं यश त्या ठिकाणी आहे की हा जो दबाव निर्माण करू शकलो आणि हा जो जेव्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला कळून चुकलं की आपला चेहरा अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी होत चाललेला आहे, जे तुम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं ती आता जुमलेबाजी समोर येत आहे. त्यामुळे नाईलाजानं का होईना यांच्या जबड्यातनं हात घालून त्या ठिकाणी आम्ही राजीनामा आणलेला आहे. अगदी नैतिकतेचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारमधल्या पहिल्या मंत्र्याला जावं लागलेलं आहे. अवधूत वाघ, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 2 दिवस प्रवक्ते बोललेले नाही आहेत, आजच बोलणार आहेत, त्यामुळे तुम्ही आक्रमकपणे उत्तर देणार आहात हेही मला माहिती आहे. पण आधी अंजली दमानिया, पहिल्यांदा मला कोणताही प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही उपोषण सोडलत का? याचं कारण तुम्ही उपोषण सोडावं अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. आता निवृत्त न्यायमूर्तीची चौकशी लागलेली आहे, आता उपोषण चालू ठेवण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही उपोषण सोडलं आहे का? नाही, अजून मी उपोषण सोडलं नाही आहे, कारण आता जी मला असं सांगितलं गेलं की फडणवीसांनी काही ट्विट केली आहे आणि त्याबरोबर PTIची पण एक ट्विट आली आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की ट्विटपेक्षा मला जोपर्यंत ऑफिशियल कन्फर्मेशन हातात पडत नाही की ही जी इन्क्वायरी होईल ही अँटी करप्शन ब्युरो, ED आणि EOW या तिन्ही ऑर्गनायझेशनची झाली पाहिजे, तर तिन्ही डिपार्टमेंट्सची झाली पाहिजे. आणि ती जर होणार असेल, माझ्या हातात ऑफिशियल कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच, म्हणजे जसं म्हणतात ना, दूध का जला छास को भी फूक फूक कर पिता है. कारण लोकपालच्या बिल नंतर मला असं वाटतं की कोणावरच विश्वास ठेवू नये. ती जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत मी उपोषण अजूनही मागे घेतलेलं नाही. ठीक आहे, अंजली दमानिया ठाम आहेत. अवधूत वाघ, तुम्ही उत्तर द्यायला हवं. बघा, देवेंद्र फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत असं सगळेच म्हणतात, पण त्यांच्यावरही आज विश्वास उरलेला नाही आहे. याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो की भाजप काहीतरी खेळ करते असं सगळ्यांना वाटतंय. पत्रकार परिषद जी दुपारी 1 वाजता झाली त्याच्यामध्येही खडसे म्हणाले एकही आरोप खरा नाही आहे, सगळं खोटं आहे. मग राजीनामा कशासाठी दिला? ही काय मुजोरी आहे? म्हणजे राजीनामा देताना लोक व्यथित होतात, हे तर मुजोर झाल्यासारखं दिसत होते. ही काय मुजोरी आहे? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. 1996 साली ज्यावेळी हवाला प्रकरणामध्ये एका डायरीमध्ये लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख आला होता, त्याचबरोबर विद्याचरण शुक्ला आणि अनेक लोकांचे उल्लेख आले होते, त्याच्याबद्दल न बोलणं बरं. पण केवळ उल्लेख आला होता आणि केवळ आरोप झाला होता, त्यामुळे लालकृष्ण अडवाणींनी आपल्या त्यावेळी त्यांच्याकडे कुठचंही पद नव्हतं, फक्त ते मेंबर ऑफ पार्लमेंट होते गांधीनगरचे. देवगौडाच्या सरकारमध्ये देवगौडा त्यावेळी प्राईम मिनिस्टर होते, त्यावेळी लालकृष्ण अडवाणींनी नैतिकतेच्या मुद्द्यावर आपला राजीनामा दिला होता आणि जोपर्यंत मला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत मी या हाऊसमध्ये परत येणार नाही असे लालकृष्ण अडवाणीजी त्यावेळी बोलले होते. त्याच नैतिकतेच्या मुद्द्यावर फक्त आरोप असताना सुद्धा खडसेंनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पक्ष, असं म्हणणं आरोप खोटे आहेत सगळे? 100% खोटे आहेत, 100% खोटे आहेत. तुम्ही मीडिया ट्रायल घेताय आज. तुम्ही म्हणजे याच्या पुढे तुमचा मंत्री कोणी आरोप केले तरी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देईल नाही, पण कोण देत आहे हे बघा. पहिली गोष्ट म्हणजे कोण आरोप करतं, कोण प्रत्यारोप करतं, कोण पुरावे ठेवतं. आता पुरावे तुम्ही राजीनामा का दिला? जर आरोप खोटे आहेत तर राजीनामा का दिलात? लालकृष्ण अडवाणीजीने राजीनामा दिला होता. लालकृष्ण अडवाणींचे आरोप खोटे आहेत असं नंतर कोर्टामध्ये सिद्ध झालं. त्या आरोपात काही तथ्य नाही, पुरावा नाही, कोर्टात सिद्ध झालंय. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा डायरीत फक्त नाव होतं, खडसेंच्या डायरीत नाही, सगळीकडे नाव आहे. 1996 साली ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले, आरोप झाल्या त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर 1998 साली ज्यावेळी त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्त केलं त्यावेळी ते पुन्हा इलेक्शन लढले आणि पुन्हा MP झाले. तुम्हाला असं वाटतं की खडसे सुद्धा निर्दोष मुक्त होणार आहे? 100% मुक्त होणार आहे. हे तुम्हाला आधीच माहिती आहे चौकशीच्या? 100% मुक्त होणार आहे. तुम्ही न्यायमूर्ती कोण तुमच्या
सोयीचा नेमणार आहात का? चौकशीचा काय प्रश्न उद्भवत नाहीये किंवा माझ्या याचा काय प्रश्न होत नाहीये, परंतु आम्हाला माहितीये की खडसेने काही केलेलंच नाहीये. आज ह्याच्यामध्ये बघा निखिलजी एक खूप मोठं षडयंत्र आहे. कोणाचं षडयंत्र आहे? 100% कोणाचं षडयंत्र आहे ते पण या चौकशीतनं निघेल. म्हणजे एक तर हे षडयंत्र आज एका बहुजन समाजामधल्या एका मोठ्या नेत्याला 6 आणि 7 वेळा लोकांमधून निवडून गेलेला आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आज काय झालेलं आहे. आज भुजबळही लोकांमधून निवडून गेलेले होते. छगन भुजबळ आतमध्ये, समीर भुजबळ आतमध्ये, पंकज जायच्या मार्गावर आहे, अजितदादा जायच्या मार्गावर आहे. आज सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर येतो, सचिन सावंत येतो तुमच्याकडे येतो. नॅशनल हेराल्डच्या केसवर सोनिया गांधी आणखी राहुल गांधी आज कोर्टाच्या दारावर फेऱ्या मारतात आहेत. आज सुनील तटकरेंपासून सगळेच जण रांगेत आहेत. अशा वेळी भारतीय जनता पक्षाला दबाव टाकून या सर्वांच्या केसेस लूज करण्याचं जे हे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ह्याचा बोलवता धनी कोण आहे हे पण आज आपल्याला बघायची गरज आहे. पण कोण आहे बोलवता धनी सांगा तरी मला. इथे जाहीर करून टाका महाराष्ट्र वनवर हे बोलवते धनी. आपल्याला चौकशी अंती कळणार आहे की दाऊदचे फोन खडसेना आले होते, तर दाऊदचे फोन आणखीन कोणाकोणाला आले होते, आणखीन दाऊद म्हणजे खडसेना आले होते तुम्ही मान्य करताय. मी असं म्हणतोय आणखी कोणाकोणाला म्हणजे खडसेंसकट दाऊदचे फोन खडसेना आले होते, तर आणखीन कोणाकोणाला आले होते हे पण याच्यामध्ये कळेल ना. ठीक आहे, ठीक आहे. मी आता पुन्हा सचिन सावंत आणि अंजली दमानी यांकडे जाणार आहे. सचिन सावंत ते म्हणतायत त्यांना चौकशी पूर्वीच माहिती आहे खडसे निर्दोष ठरणार आहेत. काय चाललंय? पहिली गोष्ट अशी की 2 दिवस अशा म्हणजे भाजपच्या प्रवक्त्यांना आवाज फुटला नव्हता, आता 2 दिवसांनी फुटलाय. त्यामुळे जर अगोदर त्या ठिकाणी केलं असतं तर बरं झालं असतं. पहिली गोष्ट ऐका वाघ साहेब, आता ऐका ना. आता पहिली गोष्ट अशी आहे की त्यावेळेला शेळी झाली होती वाघांची. ऐका, विषय असा आहे विषय असा आहे की पहिल्यांदाच याच प्रकरणामुळे आम्हाला न्यायालयीन चौकशी याची माहिती पाहिजे. याचं कारण असं की दानवे साहेब कालच त्या ठिकाणी त्यांचं नाव सार्थक करण्याकरता असं म्हणाले की आम्ही त्यांचं समर्थन करत आहोत. त्यामुळे पहिल्यांदा पक्षाकडनं त्यांना त्या ठिकाणी जे दिलेला क्लीन चिट दिली आहे. आजही त्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद चालू असताना दानवे तेच म्हणाले आणि त्याचबरोबर अर्ध मंत्रिमंडळ जवळपास त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं. याचा अर्थ शासनाच्या संदर्भामध्ये एकंदर भूमिकेच्या संदर्भामध्ये पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं एक फार मोठं त्या ठिकाणी वाव आहे. आणि म्हणूनच ह्या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार आहे. इतर 7-8 मंत्र्यांना जशा तऱ्हेनं एक खिडकी क्लीन चिट योजना जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू करून दिली, आज हा राजीनामा झाला तो अतिशय नाईलाजाने झालेला आहे. म्हणजे आमच्या संयुक्तिक प्रयत्नाने त्या ठिकाणी झाला, नाईलाजाने झाला, परंतु त्यांच्यावरती कारवाई करण्याची वेळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला मात्र आता त्यांना निवृत्त न्यायाधीश ज्याचा अहवालावरती कुठल्याही तऱ्हेचा त्या ठिकाणी बंधनकारक नसतो, त्यामुळे SIT नेमून त्यांच्यावर पहिला 8 दिवस FIR का नोंदला गेला नाही? हा क्रिमिनल ऑफेन्स आहे. MIDCचं प्रकरण तर अतिशय स्वयंस्पष्ट आहे की ज्यामध्ये त्यांनी आपल्या नातेवाईकांना त्या फायदा पोचून देण्याकरता जी जमीन त्यांनी 11 मार्चला अधिक खरेदी करण्याची प्रोसेस सुरू केली होती, म्हणजे त्या परचेसर म्हणून त्या ठिकाणी रजिस्टर झाले होते. 12 एप्रिलला स्वतः त्या ठिकाणी बैठक लावतात MIDCच्या आणि रेव्हेन्यूच्या अधिकाऱ्यांची आणि स्वतः निर्देश देतात की ह्याचं कम्पेन्सेशन देऊन टाकावं आणि मग 28 एप्रिलला खरेदी केली जाते. हे सगळं संपूर्णपणे क्रिमिनल प्रकाराचा विषय आहे आणि त्यामुळेच याच्यावरती FIR 8 दिवसामध्ये का लागू झाला नाही, ह्यांना त्या तऱ्हेनं त्या ठिकाणी संरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय. ह्या संपूर्ण व्यवस्थेवरती ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या वरती प्रश्नचिन्ह आम्ही उपस्थित करत आहोत. याचं कारण हेच आहे. सचिनजी, हे सगळं नाटक आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे नाटक आहे, ह्याच्यामध्ये काही शक्य हे नाही. कारण याचं कारण असं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री स्वतः येऊन पुढे बोलत नाहीत. जर तेवढ्याच ताकदीनं त्यांनी अगोदरच्या मंत्र्यांचं संरक्षण केलं, हे का करत नाही आहेत? रावसाहेब दानवे बोलताय आहे, त्यांना कुठल्या चौकशीचा आधार आहे का? त्यांच्याकडे कुठले पेपर आहेत का? त्यामुळे सगळं स्वयंस्पष्ट प्रकरण असताना, सर्व पुरावे समोर असताना त्यांनीच मिटिंगा लावलेल्या आहेत, दुसऱ्यांनी कोणी लावलं नाहीत. त्यांच्याच त्या ठिकाणी नातेवाईकात जे खरेदी करणारे आहेत हे जाणून त्या ठिकाणी मंत्रिपदाची उपयोग करून ती माहिती जी आहे, सरकारी माहिती आहे, ती त्यांना दिली गेलेली आहे. हे संपूर्ण क्रिमिनल प्रकारामध्ये आहे. आणि असं असताना जर अशा तऱ्हेने जर वक्तव्य येत असतील तर ह्या सरकारकडनं निश्चितपणे अपेक्षा नाही की यांनी या ठिकाणी चौकशी होईल. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये न्यायालयीन पातळीवरती चौकशी झाली पाहिजे, निवृत्त नव्हे, या सिटिंग जजच्या अंतर्गत झाली पाहिजे. SIT नेमले गेले पाहिजे, यांच्यावर FIR झाला पाहिजे आणि पहिल्यांदाच त्यांना चौकशीसाठी आतमध्ये घेतलं पाहिजे. मला अंजली दमानी यांकडे जायचं आहे, त्यांचा विश्वास आहे का विचारायचं आहे, पण आधी उत्तर द्या. मला असं वाटतं की चौकशी बाजूला राहू देत. काँग्रेसना आणि
इतर लोकांना असं वाटतं की आधी खडसेंना फाशी द्यायची आणि फाशी दिल्यानंतर मग त्यांची चौकशी करायची. तशी जर तुमची इच्छा असेल तर ती पण बोलून दाखवा. एक सिस्टीम असते. गुलाबराव काय त्यांचं नाव होतं त्यांचे राष्ट्रवादीचे, ते आतमध्ये गेले होते तरी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा नाही दिला आणि 15 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी सारखंच वागणार. उदाहरण देतोय मी माझ्या पक्षाबद्दल तर नक्कीच बोलीन, परंतु तुमच्या पुढे राष्ट्रवादीचा आदर्श आहे का हे 100% नाहीये. आमच्या पुढे लालकृष्ण अडवाणींचा आदर्श आहे. पण मग हे जे म्हणतायत की हे काय नाटक आहे, निवृत्त न्यायमूर्ती मी तर म्हणतो खडसेला फाशी देण्याची मागणी द्या. ते का नाही करत की आधी फाशी द्या आणि त्याच्यानंतर मग त्यांची काय चौकशी असेल ती करा. आणि यांची तर अशी मागणी राहणार आहे की निवृत्त सचिन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आपण एखादी कमिटी गठीत केली पाहिजे आणि सचिन सावंतांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या कमिटीने त्याची सगळी चौकशी करायची. अहो तुम्हाला काय बोलता तुम्ही? आज एकही एफआयआर एफआयआर नाहीये. तुमचे पोलीस दाखल पोलिसांकडे जर दर्शनी पुरावा असेल पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडत नाहीये. हे काँग्रेसचं गव्हर्नमेंट नाहीये, देवेंद्र फडणवीसचं गव्हर्नमेंट आहे. आपल्याला प्रथमदर्शनी पुरावा असेल तर प्रथमदर्शनी पुराव्याच्या तक्रार दाखल झालेली आहे. हेमंत गवंडेंनी पोलीस तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते पण तो मुद्दा नाही. खडसेंवर पोलीस तक्रार दाखल का नाही करत आहे? आरोप जो करतो त्याची क्रेडिबिलिटी बघावी लागते. अंजली दमानिया जो माणूस आरोप करतो त्याची क्रेडिबिलिटी बघावी लागते. तुम्ही प्रत्येकावर आरोप करताय. तुम्ही म्हणताय ऍग्रीकल्चर लँड 400 कोटी रुपयाची तुमच्या बाजूला बसले. 7-12 आपल्या नावावर केला. प्रश्न आहे तो आरोप करतोय. तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. एक मिनिट, आपण अंजली दमानियांचं उत्तर घेऊया. पक्षाचा अध्यक्ष आदर्शाच्या घोटाळ्यामध्ये पक्षाचा अध्यक्ष आदर्शाच्या घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि आदर्शाच्या घोटाळ्यामध्ये असलेला माणूस ज्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे त्या पक्षाची माणसं आम्हाला शिकवणार नीतिमत्तेच्या गोष्टी. अहो खडसे 7 वेळा निवडून आलेले आहेत लोकांतून. तुम्ही आतापर्यंत कॉर्पोरेटर नाही झालात आणि शेळी आणि मेंढीचं मला सांगू नका आणि वैयक्तिक स्तरावर येऊ नका. वैयक्तिक स्तरावर येऊ नका. तुम्ही आतापर्यंत कॉर्पोरेटर नाही झालाय. तुम्ही लोकांवर आरोप करताय. त्यामुळे हे भ्रष्टाचार आणि शेळी आणि वाघ अंजली दमानियाकडे जाऊ द्या. दिला तो सगळा अशोक चव्हाणांचं बोला. अशोक चव्हाणांचं तुमचे अध्यक्ष शांत राहा दोघेही. तुम्ही ज्या अशोक चव्हाणांचे पोपट आहात त्या अशोक चव्हाणांवर आदर्शाचा आरोप आहे. त्यातनं आधी बाहेर या. आदर्श बद्दल बोला. ऑगस्टा वेस्टलँड बद्दल का नाही बोलत तुम्ही? इटालियन कोर्टाने तो तुमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला कटकऱ्यामध्ये उभं केलेलं आहे. ऑगस्टा वेस्टलँडचं बोला तुम्ही. अहो तुम्ही रॉबर्ट वद्रा बद्दल बोलला. हरियाणा मधली अर्धी जमीन रॉबर्ट वद्राच्या हातात आहे. त्याचं कशाला तुम्ही समर्थन करताय? तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी ते कोर्टामध्ये कृपया दोघे शांत राहा. प्लीज प्लीज शांत राहा. काय बोलताय? प्लीज सचिन सावंत आणि अवधूत वाघ तुम्ही मला माहिती आहे भाजपचे प्रवक्ते 2 दिवसांनी येणार आहे. पण 2 दिवसाचा राग एकदम काढू नका. जरा शांतपणे बोला. 2 दिवसाचं एकदम का बोलताय? कोणालाच ऐकू येणार नाही. अंजली दमानिया आता अवधूत वाघ जरा शांत राहा. तुम्ही एकतर तक्रारदारांविरुद्ध त्यांना म्हणता की त्यांची विश्वासार्हता नाही, सगळ्यांच्या चारित्र्यावर आरोप करता. नाही ऐका, मी तुम्हाला एक आठवण देतो, तुम्ही विसरलात. बरोबर आहे, अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर आदर्श घोटाळ्यात आरोप आहेत. हे अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो तुमच्या पक्षाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा लाच घेताना टेपवर पकडले गेले होते. काढलं. तुम्हाला लक्षात आहे का? तुम्हाला अध्यक्ष पदावरून काढलं. लक्षात आहे का? निखिलजी टू बी ऑन द स्क्रीन. आणखी लोकांना कळलं पाहिजे त्या सद्गृहस्थांना भारतीय जनता पक्षाने त्यानंतर कधीही एमपीचं पण तिकीट दिलं नाही किंवा कुठच्याही पद पण नाही. हेच खडसेंबाबत का नाही करत तुम्ही? सिद्ध झालं होतं. हे खडसेंबाबत का करत नाही तुम्ही? जर खडसे ह्याच्यामध्ये दोषी ठरवतील तर जी शिक्षा त्यांना मिळाली तीच इथे मिळेल. परंतु अशोक चव्हाणांवर अशोक चव्हाणांचा विषय नाही, एकनाथ खडसे सुद्धा त्यांना एमपीचं तिकीट दिलं आणि त्याला महाराष्ट्राचं. ठीक आहे, मला अशोक चव्हाणांवर द्यायचं नाही. एकनाथ खडसेंचं बघा, अशोक चव्हाण या ठिकाणी राजीनामा दिला. 1.5 महिना लावला नाही त्यांनी. 1.5 महिना लावला नाही, तात्काळ दिला. तात्काळ दिला. तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता. तुमच्याच पक्षातली लोक मागे लागली होती त्याला खेचायला. नारायण राणे एक मिनिट प्लीज मी दोघांना विनंती करतो, प्लीज शांत राहा. मला अंजली दमानियांकडे जायचं आहे. 8 मंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे. पंकजा मुंडेचा चिक्की खबर घोटाळा काय आहे? बाप रे बाप. थांबा. त्या ठिकाणी काय झालं?
अहो तुमची जर आता कुंडली काढायची ठरवली ना तर मला पंचांगच मांडावं लागेल. तुमच्या पक्षामध्ये ए पासून झेड पर्यंत सगळे नेते हे भ्रष्टाचारीच आहेत. शांत राहा प्लीज प्लीज. कोणाला झाकायचं आणि कोणाला उघडायचं. अहो भ्रष्टाचाराबद्दल आणि काँग्रेसबद्दल 3G स्क्रॅम 4G स्क्रॅम सगळे 1G पासून शांत राहा. अवधूत वाघ प्लीज स्कॅम करणारे. एक मिनिट अवधूत वाघ मी तुम्हाला विनंती. भ्रष्टाचार आणि काँग्रेस सचिन सावंत प्लीज. मला एकनाथ खडसेंवर यायचं आहे प्लीज. आज एकनाथ खडसेंचा राजीनामा झाल्यावर भाजपवाले इतके आक्रमक झालेत की मला वाटतंय की एकनाथ खडसे काँग्रेस नेते आहेत आणि त्यांचाच राजीनामा झालाय असं भाजपचे प्रवक्ते वागतायत. पण अंजली दमानिया एक मिनिट थांबा. अंजली दमानिया अवधूत वाघ आता बोलायचं नाही मध्ये. अंजली दमानियांना पूर्ण बोलू द्या. अंजली दमानिया माझा जो मुद्दा आहे तुमचाही या चौकशीवर विश्वास नाही आहे का? कारण आधी तुम्ही म्हणालात ईडी तर्फे चौकशी व्हायला हवी, ACB तर्फे चौकशी व्हायला हवी. काय म्हणणं आहे तुमचं? नाही मला तेच वाटतंय की 2-3 प्रश्न मला हे म्हणायचे होते की जे अवधूत वाघ म्हणाले की हे जे चाललंय ते म्हणजे यांनी स्कॅम्स जास्त केलेत का आम्ही स्कॅम्स जास्त केलेत. आणि अवधूत वाघ तुम्हाला मी अतिशय विनम्रतेने सांगते आम्हाला खडसेंना फाशी द्यायची नाही पण त्यांनी जर गुन्हे केले असतील तर त्याची शिक्षा मात्र नक्कीच द्यायची. आम्ही असं कुठेही म्हणत नाही की आम्हाला ॲलिगेशन्स टाकायचे आहेत पण आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही कोणाकडे द्यावेत. आमच्याकडे आम्ही कधीच हवेत बोलत नाही. पुरावे असल्याशिवाय मी तोंडसुद्धा उघडत नाही. असं असताना जर आमच्याकडे पुरावे आहेत तर ते आम्ही न्यायालयात नेऊ शकतो किंवा सरकारकडे नेऊ शकतो. न्यायालयात मला आत्ता जायचं नव्हतं कारण एवढं चांगलं सरकार अतिशय स्वच्छ सरकार जे भ्रष्टाचारमुक्त देश देणार होते त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे तीच कोर्टसुद्धा सांगणार की याच यंत्रणेकडे द्या. तर ही यंत्रणा असताना अँटी करप्शन ब्युरो ED आणि EOW हे सगळे जर तपास करू शकतात तर मी कोर्टात का जाऊ हा माझा प्रश्न होता. म्हणून मी जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा मी सरळ सरळ सांगितलं होतं की मला त्यांचा राजीनामा हा त्यातला छोटा भाग आहे पण त्यातला मोठा भाग आहे की आम्हाला कागद द्यायला आम्हाला यंत्रणेकडे जाऊ दे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ देत आणि आम्ही फाशी द्यायला बिलकुल म्हणत नाही आहे. खडसेंना फाशी देण्याची काही एक गरज नाही आहे. तशी गरज असेल तर ती नंतर बघू आपण. पण आत्ताच्या घटकेला जर दाऊदांबद्दल आपण बोललात तर एखादा देशद्रोही माणूस खरं कोण आहे हे भाजपला कळत नाही का? उठसूट ज्यांना देशद्रोही म्हणणारा तुमचा पक्ष जर एखादा माणूस जो देशाविरुद्ध सगळे काम करतो ब्लास्ट करतो अशा व्यक्तीबरोबर 1 सेकंड जर तुमचा मंत्री बोलत असला तर तिथल्या तिथे त्यांना बडतर्फ करायला हवं होतं तुमच्या पक्षाने. पण तसं न करता तुम्ही जे पाठराखण त्यांची केलीत आजही येऊन चॅनलवर डिफेंड करतायत. तुम्ही खरं तर हा जर स्टँड घेतला असता पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. पण तसा स्टँड तुम्ही आज घेत नाही आहात. एक लढतोय की कोणी स्कॅम जास्त केलेत, काँग्रेसने केलेत का राष्ट्रवादीने केलेत का भाजपने केलेत. आता हे स्कॅम्स करणं बंद करा नाहीतर देशातली जनता आता उभी राहील आणि खरोखर तुमच्या सगळ्यांच्या मागे लागेल. तर आता हे मला एवढंच वाटतं. परत मी विषयाकडे येते की जेवढे आमच्याकडे डिटेल्स आहेत ते आम्हाला यंत्रणेपर्यंत पोचवू दे. जर ते दोषी असतील तरच त्यांना शिक्षा द्या आणि जर ते दोषी नसतील तर त्यांना आता जेवढी मंत्रिपदं आहेत त्याच्याबद्दल आणि त्यांना बोनस मंत्रिपदं तुम्ही देऊन टाका म्हणजे तेही खुश होतील आणि कुठेतरी हे सगळं मिटून जाईल. पण एवढं वॉर्निंग जरूर देते की इथे जर आयवॉश केला शॅम केला तर मात्र मला न्यायालयाशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही आणि तो मी नक्कीच घेईन. इथे हे जर तुम्ही कुठेतरी सारवासारव करून जर करण्याचा प्रयत्न केला तर मात्र हे नक्की होऊ देणार नाही. ठीक आहे अवधूत वाघ तुम्ही सगळ्यांना मिळून नंतर उत्तर द्या. आणि वागळे माझी एवढीच विनंती आहे की मी जर इथे थांबले तर प्लीज चालेल का? नाही जरा थांबा. अंजलीताई ते उत्तर देणार आहेत. काय काय म्हणतात जरा बघा. 1 मिनिटात देतो. उत्तर द्या त्यांना. की तुम्ही प्रथमच आरोप केले आणि याच्या पुढे कधी आरोप केले नव्हते. नितीन गडकरींवर केलेल्या आरोपांचं काय झालं अंजलीताई? मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 तुमचा सिस्टीमवर विश्वास नाही का? आता मला बोलू दे. तुमचं ऐकलं मी. आता मला उत्तर देऊ देत. उत्तर द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा सिस्टीमवर विश्वास नाहीये का की तुम्ही म्हणाल तेच खरं झालं पाहिजे. एका वेळी EOW, IB, CDI, CBI, ABI, PPI, CPI अहो निवृत्त न्यायमूर्तींवर पण तुमचा विश्वास नाहीये का? आतापर्यंतच्या इन्क्वायऱ्या त्याचं फॅक्ट फाइंडिंग असतं की हे फॅक्ट फाइंडिंग झाल्यानंतर मग काय होतं त्याच्यावर मग सरकार निर्णय घेतं की याच्या पुढे कुठे जायचं. EOW ला जाण्यापूर्वी इकॉनॉमिक
ऑफेन्स विंग जो असतो त्याच्यामध्ये पैशाची हेराफेरी असते, जमिनीची हेराफेरी नसते. जमिनीच्या हेराफेरीसाठी आणखी एक वेगवेगळे कायदे आहेत. आज तुम्हाला कायद्याची पण गरज आहे. अहो ऐकाव, तुम्हालाच सगळं माहिती जगामध्ये आणि इतरांना कोणाला काय माहिती नाही अशा संभ्रमामध्ये राहू नका. ऐका, जास्त ओरडू नका हो तुम्ही, जास्त ओरडू नका हो तुम्ही. अहो तुमचं राजकीय आणि सामाजिक वय किती आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे थांबा जरा. तुम्ही बोलत असताना एवढ्या चिडू नका. तुम्ही एवढ्या चिडू नका. कदाचित उपोषणामुळे तुम्ही चिडला असाल, ब्लड प्रेशर वाढलं असेल, शुगर डाऊन झाली असेल. वैयक्तिक टीका करत नाही. तुम्ही दिलेल्या प्रश्नाला तुम्ही तुमचं लोक ऐकतात ना, तर त्यामुळे जरा आमचं पण ऐका. आता मला बोलू द्या. नाही ऐका, माझं अजून संपलेलं नाहीये. तुम्हाला अराजक राबवायचं आहे. तुमचा पोलिसांवर विश्वास नाहीये. तुम्ही ज्यावेळी खडसेंवर आरोप केलेत की दाऊदकडनं आलेले कॉल खडसेंच्या मोबाईलवर होते, त्यावेळी संपूर्ण चौकशी करून मुंबईच्या पोलीस कमिशनरने रिपोर्ट दिला की अशा प्रकारचं कुठचं नाही. तुमचा मुंबईच्या पोलीस कमिशनरवर विश्वास नाही, तुमचा निवृत्त न्यायमूर्तीवर विश्वास नाहीये, तुमचा सिस्टीमवर विश्वास नाहीये. लोकांनी निवडून दिलेल्या त्यावेळी बघू ना, लोकांनी निवडून दिलेल्या व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाहीये. मार्क्सवादी आणि नक्सलाइट आणि माओवादी विचारसरणी घेऊन ही संपूर्ण सिस्टीम डॅमेज करायची. लोकांना विभ्रमामध्ये आणायचं. मिनिएचर मायक्रो मायनॉरिटीज. अंजलीताई, तुम्ही समजून घ्या अवधूत वाघांची मनस्थिती. आज त्यांच्या एका ज्येष्ठ मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय, त्यामुळे ते जास्त आक्रमक होत आहेत, अखंड तांडव करतायत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात, तसं त्यांचं चाललंय भाजपचं. पण भारतीय जनता खूप शहाणी आहे. अंजलीताई, तुम्ही उत्तर द्या त्यांना. आता नाही, आता मला सिस्टमॅटिकली उत्तर देऊ देत. तुम्ही म्हणालात गडकरींवर मी आरोप केले होते, त्याचं पुढे काय झालं, तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, 7 असे स्कॅम्स होते माझ्याकडे गडकरींचे, जे घेऊन मी तयार फाईल्स प्रशांत भूषणांकडे दिल्या. कोर्टात सुद्धा मी स्वतः, जेव्हा त्यांनी अरविंद केजरीवाल विरुद्ध जी डिफेमेशनची केस टाकली, मी, प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल कोर्टात उभे होतो, तेव्हा गडकरींकडनं अशी मागणी झाली की अरविंद केजरीवालनी जर आपलं स्टेटमेंट मागे घेतलं तर मी ही मागे घ्यायला तयार आहे. आम्ही खंबीरपणे सांगितलं आम्ही केसेस प्रूव्ह करू शकतो, तोपर्यंत आम्ही केस मागे घेणार नाही, आम्ही स्टेटमेंट मागे घेणार नाही. आणि ती 7 जे स्कॅम्स आहेत ते आजही माझ्याकडे आहेत. आणि मी तेवढ्यासाठी फाईल केलं नव्हतं की ही जर केस पुढे गेली तर ते मला कोर्टात मांडावे लागतील, त्याच्याबद्दल आधी बोलणं ठीक नव्हतं, म्हणून मी ते तसेच ठेवले होते. त्याच्यावर तुमचे गडकरी खोट्यावर खोटं बोलत गेले. ते म्हणाले की पूर्तीमध्ये कुठलाही घोटाळा नाही, इन्कम टॅक्सने क्लीन चिट दिली. तर त्याचंही मी जेव्हा वाचलं, इन्कम टॅक्सने क्लीन चिट त्यांना दिलेली नव्हती. त्याच्यात असं लिहिलेलं होतं की नितीन गडकरी यांची या डिपार्टमेंट, या IT च्या या विभागात कुठलीही चौकशी पेंडिंग नाही. तर नितीन गडकरींवर चौकशी IT ची नव्हती, पूर्ती साखर कारखान्यावर होती. तर ते किती खोटं बोलतात आणि सगळेच जण हे किती खोटं बोलतात. त्यातले तुमच्या पक्षातले मी जसं सांगते, माधव भंडारी असोत, केशव उपाध्याय असोत, ते अतिशय सभ्यतेने बोलतात. त्यांच्याबद्दल आजही मला खूप मान आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल मान आहे, पृथ्वीराज चव्हाणांबद्दल मान आहे. पण वाघ सारखे जे आपली पायरी सोडून बोलतात, तुम्ही पायरी काढू नका. मी भारतीय जनता पक्षाला रिप्रेझेंट करतोय, मी एका पक्षाला रिप्रेझेंट करतोय. तुम्ही पायरी बोलू नका, तुम्ही तुमची पण पायरी सोडू नका. मी तुमच्या आदराने तुमच्याशी बोलतोय. मला वैयक्तिक काही घेणं देणं नाही. वैयक्तिक एकमेकांवर नका करू टीका, वैयक्तिक टीका नका करू. माझी पायरी तुम्ही काढू नका. तुमच्याहून जास्त सुशिक्षित आहे आणि तुमच्याहून वयाने पण मोठा आहे आणि माझा मुद्दा पूर्ण करू दे. तुमच्याहून जास्त आहे. तुम्ही तुमच्या पायरीवर राहा. तुम्ही दोघेही श्रेष्ठ आहात असं मी म्हणतो, पण मुद्दा सोडू नका. तुम्ही काय रिप्रेझेंट करताय? एक मिनिट प्लीज डोंट टॉक लाईक दिस. आय कॅन ऑल्सो टॉक लाईक दॅट. जे बोलतात, प्लीज यू डोंट टॉक लाईक दिस, यू डोंट टॉक लाईक दिस. अँड नाव कमिंग बॅक टू द पॉईंट, EOW, ACB आणि EDची माहिती मी जेव्हा बोलले तेव्हा मी क्लिअर कट बोलले होते. आणि कदाचित तुमच्यापेक्षा याची माहिती मला जास्त आहे, कारण गेले 4.5 वर्ष आम्ही याच्यात लढतोय. EDकडे माहिती पोहोचवली आहे, EOWकडे मी अनेक केसेस फाईल केल्या आहेत. अँटी करप्शन ब्युरोच्या 5 DYSPsना मी समोर बसवून पूर्ण इरिगेशन स्कॅम कसा झाला ह्याची माहिती दिली आहे. त्याच्याचमुळे इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर
3 महिने आत होता, 4 ऑफिसर सस्पेंड झाले होते, तर आम्हाला खोटी माहिती देणं आमच्या रक्तात नाही. तिसरं तुम्ही जे म्हणालात दाऊदचं, तुम्ही म्हणालात की याच्यात जर खडसे असतील तर आणि किती लोक असतील, हा मला मुद्दाम घ्यायचा होता की खरंच तसंच आहे. मनीष बांगडे यांनी मला सांगितलं की याच्यात फक्त भाजप नाही, याच्यात काँग्रेसचेही इतर अतिशय महत्त्वाचे लोक आहेत आणि त्याची नावं हळूहळू बाहेर येतील. असंच म्हणजे या तपासातनं भाजपचेच नाही तर काँग्रेसचीही नावं अनेक बाहेर येतील. तर हा जो तपास आहे तो पूर्ण स्वच्छतेने व्हावा आणि ट्रान्सपॅरंट व्हावा. माझा कुठलाही अविश्वास कुठल्याही यंत्रणेवर नक्कीच नाही, पण जर कुठे दबाव आणला गेला तर मात्र माझ्याकडे कोर्टाशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही, एवढंच मला म्हणायचं होतं. आणि प्लीज यापुढे मी हेच विनंती करते की आपण चर्चा करत असताना एकमेकांचा मान ठेवून बोललेलं अतिशय योग्य होईल. अगदी बरोबर आहे, शिकलं पाहिजे. दोघांनाही विनंती आहे, चर्चा करताना माझी पायरी तुम्ही काढली. हे बघा, परत तुम्ही बोललात त्यांना वैयक्तिक, जाऊ दे अंजली ताई, तुम्ही दोघंही माझे पाहुणे आहात, वैयक्तिक बोलू नये, आपण मुद्द्यावर येऊया. डॉक्टर रमेश जाधव, मला तुमच्याकडे यायचं आहे आणि मला पुण्यालाही जायचं आहे जिथे हेमंत गवंडे आहेत. रमेश जाधव, आत्ता अंजली ताई म्हणाले ते स्पष्ट आहेत, मला सचिन सावंत तुमच्याकडे यायचं आहे, पण तुमचा विश्वास आहे का या अशा प्रकारच्या चौकशीवर निवृत्त न्यायमूर्ती मार्फत? तुम्ही तर SAB मध्ये गेलात, तो जो गजानन पाटील आहे तो आता तुरुंगामध्ये आहे. हे जे म्हणतायत भाजपचं, अंजलीताई म्हणतात किंवा सचिन सावंत म्हणतात, हे सगळं नाटक चाललं आहे. निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांना क्लीन चिट द्यायची आणि 6 महिन्यांनी परत घ्यायचा, असा प्रकार हे करू शकतात असा संशय आहे लोकांना. तुमचं काय म्हणणं? ऑब्जेक्टिव्हली या प्रश्नाकडे जर बघितलं तर 2011ला जी आमची पहिली FRI झाली त्यावेळेला जे काही ध्वनिमुद्रित केलेल्या फिती होत्या त्याची प्रत मला ताबडतोब मिळाली. इथे माझं जरी FRI नोंद झाली तरी मला 3 दिवसानंतर दिली आणि अजूनही मला ध्वनिमुद्रित कॉपीज अजून मिळाल्या नाहीत. लोकायुक्तांकडे दिलेले गेले नाहीत आणि त्यामुळे तिथे जी नावं आलेली आहेत ते स्वयंस्पष्ट आहेत. त्याच्यात खडसेंचं नाव आहे, त्याच्यात त्यांच्या PAची नावं आहेत, हे सगळं आहे. माझं व्यक्तिगत तर कोणाशी भांडण असायचं काही कारण नाही, परंतु त्या प्रती जर मिळाल्या तर मग ते सगळंच पुढे येतं ना. आणि त्यामुळे हे सगळं तुम्हालाही चौकशी नीट चालली आहे SCBशी असं वाटत नाहीये? निवृत्त न्यायाधीशाचं जरा अडचणीचं आहे, कारण काय आम्ही ऑलरेडी 16 वर्ष याच्यात घालवलं, आणखी किती वर्ष आम्ही थांबणार? आम्हाला तर ताबडतोब जमीन देऊन मोकळं करायला पाहिजे. ते सामाजिक काम आहे, व्यक्तिगत तर काही नाही आहे. म्हणजे काँग्रेसने जे आदर्शच्या बाबतीत केलं तेच करायचा प्रयत्न दिसतोय भाजपचा. आशिष जाधव, मला तुम्हाला विचारायचं आहे, बोला. याच चौकशीच्या संदर्भात आता फक्त मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ट्विट काय केलं आहे की एकनाथ खडसेंनी जी चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे त्यानुसार एका निवृत्त न्यायाधीशामार्फत जो हायकोर्टाचा असेल चौकशी करू. आता मुख्यमंत्र्यांना म्हणायचं काय आहे, जोवर ते डिटेल्ड प्रसिद्धीपत्रक काढत नाही तोवर कळत नाही. त्यांच्या मनात हे तर नाही ना की कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टनुसार चौकशी करूया, नाही तर मग ती साधी न्यायालयीन चौकशी लावूया. जर का ते साधी न्यायालयीन चौकशी लावत असतील तर मग आक्षेप घ्यायला जागा आहे, पण जर का कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टनुसार जशी आदर्श कमिशनमध्ये बसली होती, आदर्श कमिशन तशी जर का लावली तर मग आक्षेप असण्याची गरज. पण कमिशनचा रिपोर्ट सुद्धा सरकार फेटाळू शकतं. हो, सरकार फेटाळू शकतं, सरकार पार्टली स्वीकारू शकतं. हे जे चाललंय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय, पण याच्यामध्ये मोठं राजकारण आहे असा संशय येतोय सकाळपासून. कारण देवेंद्र फडणवीस वेगळे राहत आहेत, पक्षाध्यक्ष जे आहेत ते तिथे प्रेस कॉन्फरन्समध्ये आले आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि जणू काही शपथविधी होतोय त्या एकनाथ खडसेंचा. अशा पद्धतीने विनोद तावडे वगैरे नेते आजूबाजूला होते, भाजपचे सर्व प्रमुख नेते, पण मुख्यमंत्री नव्हते. आणि आता मुख्यमंत्री म्हणतायत एकनाथ खडसे यांच्या विनंतीवरून, म्हणजे आरोपीच्याच विनंतीवरून. कुठचा न्याय आहे हा? याला नैसर्गिक न्याय कसं म्हणायचं? आरोपीच्या विनंतीवरून चौकशी होते, म्हणजे सोयीस्कर चौकशी करणार आणि खडसेंना सोडणार, असं काही होणार असा संशय येतोय का तुम्हाला? निश्चितपणे, आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून, कारण अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्या बाजूला असेल तर कोणता अधिकारी त्यांची चौकशी करू शकतो हा विषय आहे. आणि मगाशी आशिष जाधव जे म्हणाले की कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्ट असेल किंवा त्या संदर्भामध्ये आदर्शच्या संदर्भामध्ये त्याची तरी तुलना करण्याचा प्रयत्न केला. विषय असा आहे की या संदर्भामध्ये CBIची देखील चौकशी चालू होती आदर्शच्या प्रकरणामध्ये, आणि ती देखील काँग्रेसच्या केंद्र सरकारनं चालू केली होती.
त्यामुळे एकाच प्रकरणामध्ये दोन दोन प्रकारच्या चौकशा त्या ठिकाणी चालू होत्या. सीबीआयची चौकशीच्या संदर्भामध्ये अजूनही त्याच्यात कार्यप्रणाली चालू आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट हा त्या ठिकाणी बंधनकारक नसतो शासनावरती. त्याचा अहवाल त्या ठिकाणी नुसतं सजेस्टिव्ह त्या संदर्भ असतो हे निश्चित आहे. परंतु या प्रकरणामध्ये हा डायरेक्ट क्रिमिनल आस्पेक्ट त्याच्यामध्ये दिसतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा उपयोग त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या नातेवाईकांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हे दडवलं. त्याचबरोबर मंत्रिपदाचा उपयोग करून जी माहिती मिळवली ती नातेवाईकांना दिलेली आहे आणि ती नातेवाईक त्यांनी त्या ठिकाणी 28 एप्रिलला जाऊन ती जमीन खरेदी केली आहे. ह्या 3 कालावधीमधल्या ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंत्रिपदाचा पूर्ण उपयोग संदर्भामध्ये झालेला आहे आणि 3 कोटीचा वरदा 100 कोटीचा फायदा कसा मिळवून द्यावा नातेवाईकांचा या संदर्भामध्ये कार्यप्रणाली झालेली आहे. त्यामुळे हा पूर्णपणे PCA त्याच्यातला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट त्या ठिकाणी लागतो. त्या ठिकाणी तुमचा IPC 420 लागतो. त्यामध्ये जो अंडर व्हॅल्युएशन केलंय त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स प्रोसिडिंग्स लागतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी क्रिमिनल आस्पेक्ट समोर इस्टॅब्लिश होतो. असं असताना FIR प्रलंबित 8 दिवस का राहतो हा मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी आहे. गवांडेने 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी FIR नोंदवायचा प्रयत्न केला. एवढी चौकशी लागते का हे समोरासमोर त्या ठिकाणी कागदपत्र आहेत. आणि म्हणूनच ज्या वेळेला मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर उपस्थित राहतं अर्ध मंत्रिमंडळ मुख्यमंत्री सूचक मौन पाळतात आणि गुपचूप त्या ठिकाणी ट्विटरवरनं अनाउन्समेंट करतात. त्यामुळे हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये होणार आहे याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच FIR पहिल्यांदा नोंदवला गेला पाहिजे. चौकशी तुमचेच अधिकारी करतील. SIT नेमा न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी करण्याच्या फाशीची मागणी काय आहे विषय निरपेक्ष चौकशी करण्याची मागणी करणं ही आणि फाशीची मागणी करणं ह्या तुलनात्मक गोष्टी होऊ शकत नाहीत. या सरकारवरती आतापर्यंत आमचा विश्वास नव्हता कधीच नव्हता कारण 7-8 मंत्र्यांवरती कारवाईच त्यांनी केली नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या तऱ्हेनं आता जसं वाघ बोलतायत तशाच तऱ्हेनं त्याच आवाजामध्ये विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विधिमंडळात केला हे समोरासमोर आहे. आणि आपला बहुमताचा उपयोग करून त्या ठिकाणी चौकशीच लावून दिली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेडअप आहेत पूर्णपणे प्लॅन्ड आहेत असंच दिसतंय चित्र. ठीक आहे मी एक ब्रेक घेतोय. वाघ तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ना ब्रेक नंतर उत्तर देऊया असं ते म्हणतायत. मला अनेक गोष्टींची चर्चा करायची आहे. दाऊदबद्दल जे बोलले दाऊदच्या कॉल्सबद्दल खडसे हॅकरबद्दल जे बोलले त्याबद्दल चर्चा करायची. हेमंत गवंडे तुमच्याकडेही यायचं आहे कारण तुम्ही तक्रार नोंदवली आहे. पोलीस हालचाल करायला तयार नाही आणि याचे राजकीय परिणाम काय आहेत ते आशिष जाधवना विचारायचे आहेत कारण त्याविषयी आपण बोललेलं नाही आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा राजीनाम्यानंतरही खडसेंवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. होय म्हणतायत 87% प्रेक्षक. भाजपला देवेंद्र फडणवीसांना कळायला हवं की लोकांचा विश्वास तुटत चाललेला आहे. तुम्ही व्हाईट वॉश करू नका. निवृत्त न्यायमूर्तीची जी चौकशी आहे त्यावर लोकांचा विश्वास नाही आहे कारण यापूर्वी अशी गंडवागंडवी सर्वांनीच बघितलेली आहे. हा तुमच्या सरकारमधला पहिला ज्येष्ठ मंत्री आहे ज्याला राजीनामा द्यायला लागलेला आहे. FIR लॉन्च करा फौजदारी कारवाई करा मग पुढे काय ते होऊ द्या. निपक्षपातीपणे चौकशी करायची नसेल तर राजकारण करतात माणसं. तसं काही होतं आहे का ही चर्चा आहे. पण ब्रेक करूया आणि पुढे चर्चा करूया. ब्रेक नंतर मला दाऊदच्या मुद्द्याकडे यायचं आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये खडसे जे म्हणाले हा मनीष बंगाळे जो आहे तो देशद्रोही आहे. त्यांनी पाकिस्तानी वेबसाईट हॅक केली आहे वगैरे. एक तर तसं नाही आहे आणि तो देशद्रोही कसा ठरतो खडसेंना एवढंही माहीत नाही. एवढा ज्येष्ठ मंत्री हॅकर म्हणजे चोर असं ते म्हणाले. एथिकल हॅकर नावाचा प्रकार आहे आणि अशा एथिकल हॅकरचा वापर सरकारी यंत्रणासुद्धा करत असते. म्हणजे हा काय प्रकार आहे. मनीष बंगाळेलाच त्यांनी चोर ठरवलं आणि अजून खडसेंना या प्रकरणी दाऊद प्रकरणी क्लीन चिट मिळालेली नाही. आमची माहिती अशी आहे की नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर जास्त आक्षेप घेतलेला आहे. मला माहीत नाही गृह खात्याकडे काय माहिती आहे किंवा मुंबई पोलिसांची चौकशीतून काय निघणार आहे. पण थेट खडसे असं म्हणाले हे भाजपचं मत आहे का? पहिली गोष्ट म्हणजे खडसे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांनी केलेल्या मतप्रदर्शनावर मी मतप्रदर्शन करणं एवढा मी काही मोठा नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर खडसेंचं मत आहे की भाजपचं मत आहे? मुद्दा नंबर 2 खडसेंचं मत आहे की भाजपचं मत आहे? हे माझं मत आहे. नाही हे ते पत्रकार परिषदेत सांगतो ना. मुद्दा नंबर 2 आज खडसेंनी जे मत व्यक्त केले त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार. मुद्दा नंबर 2 जर खडसेंना क्लीन चिट मिळाली नाही हे जर मान्य केलं तर खडसेंवर आरोप पण सिद्ध झाले नाहीत हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल. मुद्दा नंबर 3 खडसे संशयित आहे हे मान्य आहे तुम्हाला?
नाही संशयित संशयितच आहेत ना, दुसरं काय म्हणतात अशा माणसाला? आरोपी आहेत, संशयित नाही, आहेत. आरोप नाही, जोपर्यंत आरोप पत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते टेक्निकल झालं. आज कोण आहेत? आज खडसे कोण आहे? मला कधी प्रॅक्टिकल हवं, कधी टेक्निकल, अवधूत वाघ खडसेंचा राजीनामा तुम्ही का घेतलात? ऑन एथिकल ग्राउंड घेतला, ऑन मॉरॅलिटी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेल म्हणून घेतलात ना. हे बघा असं आहे की ज्यावेळी आपण म्हणतो ना की साधन सूचिता हवी, आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये जर एखाद्यावर आरोप झाले तर तो आरोप जर तो मंत्री असेल तर त्याने आधी पाय उतारवावा आणि नंतर आरोपाला सामोरं जावं. आणि ह्या दृष्टिकोन ठेवून खडसेंनी राजीनामा दिलाय. ते काय आरोपांना घाबरलेले नाहीयेत. आज पत्रकार परिषद म्हणजे तुम्ही तावडेंचा राजीनामा नाही घेतला, तुम्ही पंकजा मुंडेंचा नाही घेतला आणि खडसेंचा घेतला. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळच आता वाचून दाखवताय. मगाशी सावंतांनी अख्खं लोणीकरांचं पण नाव घेतलं. पण कोणावर काय आरोप आहेत? आज एखाद्या युनिव्हर्सिटीमधनं, ती युनिव्हर्सिटी नसेल ना बापडी रजिस्टर्ड किंवा रेकॉग्नाइज, पण त्यातनं त्यांनी बी इलेक्ट्रॉनिक्स केलं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी लिहिलं ना बी गुन्हा आहे ना, असं काय करता? हा गुन्हा नाही. इलेक्शन कमिशनला मी इलेक्शन कमिशनच्या समोर आता मी ज्यावेळी ऍप्लिकेशन करेन त्यावेळी ऐका, तुम्ही निखिल वागळे तुम्ही स्वच्छ राहावा म्हणून घेतला. तुम्ही मला पीएचडीचं सर्टिफिकेट द्या, मी तिकडे लिहितो पीएचडी बाय निखिल वागळे. हा गुन्हा कसा ठरू शकतो? निखिल वागळे मे नॉट बी रजिस्टर्ड. निखिल वागळेला कुणाला पीएचडी द्यायची हे नाहीये, परवानगी नाहीये. दॅट इज हिज प्रॉब्लेम. दॅट इज हिज प्रॉब्लेम, नॉट माय प्रॉब्लेम. तुम्ही खोटा सर्टिफिकेट घेणार. काय सचिन सावंत काय बोलताय बघा. मी परफेक्ट बोलतोय. काय बोलताय तुम्ही? मी 100% खोटा सर्टिफिकेट आहे ना, गुन्हा आहे. असं काय करता? तुम्ही केलेला गुन्हा आहे निखिल वागळे साहेब. आणि घेणं गुन्हा नाहीये. मला काय माहिती? मला सगळं लाच घेणं आणि लाच देणं दोन्ही गुन्हे आहेत. लाच आणि सर्टिफिकेट मध्ये फरक आहे. जर एखादी युनिव्हर्सिटी आजही आता भाजप मुळापासून हादरलेला मुळापासून काय म्हणतात बघा जरा. अहो, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एवढ्या युनिव्हर्सिटीजना आणि एवढ्या कॉलेजेसना अभिमत दर्जा दिलेला आहे. त्यातल्या अनेक कॉलेजेसना आणि अभिमत युनिव्हर्सिटीचा दर्जा आम्हाला काढावा लागला. मग त्यातनं पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते सगळे चोर, डाकू, आणखी लुटेरे आहेत का? त्यांची काय चूक आहे का? त्या बिचाऱ्यांना वाटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या ज्या कॉलेजेसना दर्जा दिलाय तिथे आपण शिकूया. द इनोसंट पीपल वेंट ओव्हर देअर, दे गॉट द सर्टिफिकेट and then they found that these universities are not recognized and registered. What the people can do? मला काय म्हणायचं आहे की ज्ञानेश्वर विद्यापीठ रेकॉग्नाइज्ड आहे असं लिहिलंय का त्यांनी? ज्ञानेश्वर विद्यापीठाचा जे हे आहे सर्टिफिकेट आहे. तुम्ही खडसेवरून तावडेवर जाताय, लक्षात घ्या. मी कोणावर मंत्रिमंडळात आणखीन गैरव्यवहार करणारे मंत्री आहे ते कबूल करायला लागले. तुम्ही तर संपूर्ण मंत्रिमंडळाचं नाव घेतलेलं आहे, म्हणजे लोणीकरांचं नाव घेतलेलं आहे, पंकजाचं नाव घेतलेलं आहे. यांच्या मुद्द्यांमध्ये काही दमच नाहीये. तर त्यामुळे असे खोडसाळ करतात. यांच्याकडे बघा, यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांच्याकडे 43 मतं असून फक्त 27 मताचाही असलेलं एका फक्त नारायण राणेंना पाठवलं आणि एवढे घाबरले. अहो, आमच्याकडे आम्ही आता 5 निवडून आणले. आमच्याकडे एवढी मतं नसताना तुमच्याकडे एकूण आमदार 122 बरोबर? किती? आशिष जाधव 122. असं महाराष्ट्रात नियम आहे का 122 ज्याचे आमदार असतील त्याला भ्रष्टाचार करायला परवानगी आहे? नाही, असं कोणालाच नाही. एक आमदाराला पण नाही आणि 228 ला पण नाहीये. मुद्दा असा आहे की लोक आरोप करतात, त्या प्रत्येक आरोपासाठी जर राजीनामा द्यावा लागला तर तुम्ही राजीनामा का घेतलाय? मला उत्तर द्या या प्रश्नाचं. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्तर दिलं की 1997 साली ज्यावेळी लालकृष्ण त्यांच्यावर काही संशय आहे असं वाटलं तुम्हाला म्हणून घेतलेला आहे. अहो, त्यांचं त्या डायरीमध्ये नाव आलं असं म्हणजे संशय होता. ऐका, त्यावेळचा सीबीआयचा पोपट जो होता त्या पोपटाने नाव घेतलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या सीबीआयने केलेले सगळं चूक आहे आणि सीबीआय वर सुद्धा सोडून सगळं बोलताय, सुपरविजन असावी. आणि म्हणूनच खडसेंवर संशय आहे की नाही? 100% कोणाचा संशय? संशय तर माझा पण त्यांच्यावर आहे. अहो, हे जे आरोप करतात ना त्यांच्यावर माझा पण संशय आहे. ठीक आहे, आपण दाऊदकडे होतो. सचिन सावंत तुमच्याकडे येतोय, मग मी आशिष जाधव यांच्याकडे येणार आहे. सचिन सावंत, मला तुम्हाला हे काय बोलतायत म्हणजे मला समजत नाहीये. एखाद्या माणसाला जर योग्य युक्तिवाद करता येत नसेल तर भाजपचं नवं तंत्र आहे, गोल गोल फिरवा, मेरी गो राऊंड मध्ये फिरवा म्हणजे डोकं गरगरायला लागतं. असं काही चाललंय का? त्यांचं काय झालंय, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे झाले. कुठेतरी म्हणजे काय कळ येते, त्यामुळे काहीतरी बोलायचं आणि काहीतरी करायचं. आता लोक समजदार आहेत, त्यांना कळतं काय चाललंय. आपण आपलं ताळतंत्र सोडू नये. विषय असा आहे की एखादी गोष्ट आपल्याला जर म्हणजे RSS कडनं शिकवण असते की इफ यू कांट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज पीपल.
त्यामुळे ही शिकवणीचा त्यांचा उपयोग पुरेपूर ते करतात. त्याच्यामुळे काय त्याच्याबद्दल आणि ह्या तर्कांना काही उत्तर देण्याचं देखील ते लायकीचे तर्क नाहीत. विषय असा आहे की या संदर्भामध्ये एकंदरच ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षावरती आरोप केले गेले, त्यांनी फक्त एकच शब्द म्हटला आहे की त्यांच्यावर आरोप झाले, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा दिला. असेच आरोप त्या ठिकाणी सुषमा स्वराजांवर झाले होते, केंद्र वसुंधरा राजेंवर झाले होते. व्यापम सारखा फार मोठा घोटाळा शिवराज सिंग चौहानाच्या संदर्भात 49 लोक त्या ठिकाणी मेलेली आहेत. त्यांचं काय झालं काहीच कळलेलं नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अर्ध मंत्रिमंडळ असेल, चिक्कीचा फार मोठा घोटाळा 206 कोटी रुपयाचा जो विषय होता तोही समोर आला. लोकांनी पाहिला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीच नाही. नागपूरमधल्या काय त्या फॅक्टऱ्या बघितल्या किंवा त्या सूर्यकांत चिक्की काय त्याची क्वालिटी बघितली किंवा तिथे काय झालं ते सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे तरी देखील त्यावेळेला राजीनामा दिला नाही. त्यामुळे हे काही तर्काला काय आधारून काही नाही आहे. ह्यांना नाईलाज झाला की याच्या संदर्भामध्ये लोकांच्या समोर जायचं कसं. आणि दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये जे काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, जर इतकं जर चांगलं असतं तर गेले 2 दिवस कुठल्याही चॅनलवरती एकही प्रवक्ता आला नाही. हे समोर आहे लोकांच्या, नॅशनल लेवलला देखील गेलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की काही बोलण्यात अर्थ नाही आहे. विषय असा आहे की ह्या सरकारवरती आमचा विश्वास नाही आहे, कारण गेल्या 7-8 जी केसेस आम्ही पुराव्यानिशी मांडल्या, सगळ्या मीडियाने मांडल्या, त्याच्यावरती यांनी कारवाई केली नाही. आज जे काही थोतांड चालू आहे की निवृत्त न्यायाधीश वगैरेच्या पक्षावर, हा क्रिमिनल आस्पेक्ट आहे. याच्यावरती गुन्हा इमिजिएट दाखल केला पाहिजे. जी गवांड्यांची तक्रार आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि निवृत्त न्यायाधीश नव्हे, सिटिंग जजच्या खाली SIT नेमून त्याची कारवाई काही करा. त्यामुळे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री जे काही मौन बाळगून आहेत गेले कित्येक दिवस, त्याच्यातनं दिसून येत आहे. गवंडेंकडे जातो. हेमंत गवंडे, तुम्ही पोलीस तक्रार कधी नोंदवलीत आणि पोलिसांनी काय केलंय? तुमचा तरी विश्वास आहे का अशा प्रकारच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या इन्क्वायरीवर? निखिलजी नमस्कार. मी पहिल्यांदा एक विषय क्लिअर करतो जो बरेच दिवस चालला आहे, तो की माझ्यावरती FIR नोंदवण्यात आली आहे. ती खडसे साहेबांनी पोलिसांना चुकीच्या पद्धतीने गाईड करून माझ्यावरती FIR नोंदवण्यात आली आहे. आणि ते स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांकडून कबूलही झालं आहे. पोलिसांच्या डायरीतही तशी नोंद आहे आणि हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे, नो कोअर्सिव्ह ॲक्शन दिली आहे. त्यामुळे माझ्यावरच्या FIRचा दिशाभूल करण्यासाठी इथे बोलण्यात उपयोग करू नये. आता दुसरा मुद्दा, मी महाराष्ट्र बंदचं कौतुक करू इच्छितो इथे की त्यांनी हा मुद्दा लावून धरला, त्यामुळे इथपर्यंत हा मुद्दा चांगला पोहोचला. आणि अनेक माध्यमांचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सरकारला हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी फार मोठी मदत केली आहे. मी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांचंही अभिनंदन करतो की त्यांनी आज हा निर्णय घेतला, हा फार मोठा निर्णय घेतला त्यांनी. आणि मी खडसे साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून स्वतःचा राजीनामा दिला. परंतु या MIDCच्या केसमध्ये सर्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत, सर्व सायकल आहे, ही कन्स्पायरसी आहे आणि सगळ्यांनी संगनमत करून केलेला हा गुन्हा आहे. हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे. बाकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज चालू आहेत. मी जो FIR साठी अर्ज दाखल केला आहे सोमवारी, तर पोलिसांनी मला आश्वासन दिलंय की आम्ही त्याच्यावरती काम करतोय आणि मला खात्री आहे की पोलीस त्याच्यावरती FIR दाखल करतील. आणि इव्हन माझा गव्हर्नमेंटवर सुद्धा विश्वास आहे की याच्यावरती निपक्षपाती आणि पारदर्शी न्याय व्यवस्थेमधूनच न्याय दिला जाईल. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे या महाराष्ट्र सरकारवर, भारत सरकारवर, की स्वच्छ सरकार हे देणार आहे, भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार आहेत. आणि खडसे साहेब भ्रष्ट आहेत का नाही आहेत हे अजून महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. मीडियाने त्यांच्या समोर ठेवलेला आहे काय वस्तुस्थिती आहे ती. ठीक आहे. बघा, तुमच्या सरकारवर विश्वास ठेवणारे आहेत हेमंत गावंडे. FIR नोंदवणार आहात की नाही सांगा? खडसेंवर चिटिंगचा गुन्हा आहे, 420 कलम लागतं त्याच्यामध्ये, पदाचा गैरवापर आहे, अनेक आहे त्याच्यामध्ये गुन्हे लागतात. नोंदवणार आहेत की नाही सांगा? जर पोलिसांना कोणी अडवलेलं नाहीये, पोलिसांकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, त्यांनी हिरवा कंदील दाखवला. देवेंद्रजींनी कुठच्याही प्रकारे कोणाला अडवलेलं नाहीये. पोलीस हे स्वतंत्र आहेत आणि पोलिसांकडे जर प्रथमदर्शनी पुरावा असेल तर पोलीस त्या प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे FIR रजिस्टर करू शकतात. आणि मग 420 कलम काय तर 302 पण लावू शकतात. त्यामुळे खडसे साहेबांच्या समोर जर पुरावे 302 कशासाठी? अहो, तुम्हाला फाशीच द्यायची आहे ना सर्वांना. 302 खडसेंनी खून पण केलाय का? अहो, तुम्ही 302 का म्हणताय? 302 आहे मर्डरचा कलम आहे. हो, मग त्यांना फाशी. तुम्ही असं काय बोलता? खडसेंवर 302 कलम लावा, फाशीच द्यायची आहे मला वाटतं असं सर्व मीडिया ट्रायल मधनं. आणि भाजपचे प्रवक्तेच म्हणतात खडसेंवर 302 लावा. आम्ही असं काही म्हटलेलं नाहीये.
खडसेंनी खून केलाय का मला सांग. मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये जर तथ्य असेल त्या आरोपांमध्ये आणि पोलिसांना वाटलं तर 420 काय 302 पण ते लावतील, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. एक लक्षात घ्या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय क्लीन चेहऱ्याचे आणि क्लीन व्यक्तिमत्वाचे आणि क्लीन चारित्र्याचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष हा महाराष्ट्र चाललेला आहे. त्यांच्यावर स्वतःवर वैयक्तिक स्वरूपावर कुठचेही आरोप किंवा कुठचेही हे नाहीये आणि अशा वेळी जर आपण त्यांच्यावर जर विश्वास ठेवला नाही आणि त्यांच्यावर पण जर आपण वेगवेगळी प्रश्नचिन्ह उपस्थित केली तर सिस्टीमचं काय. शेवटी ही सिस्टीम आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे सरकार आहे. मला वाटतं की खडसेंना तुरुंगात पाठवण्याचं धैर्य आणि ताकद आणि मनोबल हे देवेंद्र फडणवीस मध्ये आहे. तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. का? तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. नाही, खडसेंना तुरुंगात पाठवायचं धैर्य मुख्यमंत्री दाखवतील, प्रश्नच चुकीचा आहे का त्यांच्याकडे. मी विचारतोय, मुख्यमंत्री कोणाला तुरुंगात पाठवत नाही, तो न्यायमूर्ती पोलीस खातं त्यांच्याकडे आहे, योग्य इन्व्हेस्टिगेशन करून कोर्टात जाऊ शकतात. काय करता निखिलजी, आपण एवढे सिनियर आहात, पोलीस पण कोणाला तुरुंगात पाठवत नाहीत, न्यायमूर्ती तुरुंगात पाठवतात आणि न्यायमूर्ती निर्णय देतात. आता तुम्ही तांत्रिक सगळं बोलायला लागला पुन्हा. ठीक आहे, असू दे. मला पण मुख्यमंत्र्यांविषयी प्रेम आहे. देवेंद्र फडणवीस स्वच्छ चारित्र्याचे आहेत. मला अस्वस्थ हेच वाटतंय अवधूत वाघ की एवढा पांढरे स्वच्छ एकदम त्यांचं चारित्र्य आहे आणि एवढं सगळं काय मेरी कमीज तेरी कमीज से सफेद क्यू वगैरे असं सगळं आहे, त्याच्यावर एक असा खडसे नावाचा एक कलंक डाग लागला. किती वाईट वाटतं सगळ्यांना. असं तुम्ही म्हणताय, मग तो डाग धुवायला नको का. वी डोंट ऍग्री विथ यू. खडसे हे कलंक नाही आहेत, गेली 40 संशयित आहेत. संशयित मगाशी पण तुम्हाला म्हणालो, तुमच्यावर पण एखादा आरोप केला तर तुम्ही पण संशयित. मी मंत्री नाही हो, मी राज्याचा मंत्री झालो. तुम्ही आरोप करा, मी एका क्षणात राजीनामा देतो. मी पण आज सर्वांवर, मी पण तुमच्या आडवाडींप्रमाणे करीन, सर्वांवर आरोप करत होतो. परंतु या आरोपाला काही अर्थ नाही. एक सिस्टीम असते, या सिस्टीम मधनं आपल्याला जावं लागतं. खडसेंवर आरोप झाले आहेत, ते आरोप करायला कोणी थांबवलेलं नाहीये. त्या आरोपांनी दिलेले आहेत, या लोकांनी दिलेले कागदपत्र आहेत, त्या एका सिस्टीम मध्ये गेलेले आहेत. पॅरलली एक निवृत्त न्यायाधीशांमार्फत एक समिती येणार आहे. जे काय येईल थांबा, वाट पहा. एका दिवसामध्ये काही होत नसतं. तुम्ही आरोप केलेले आहेत, त्या आरोपांची शहानिशा होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. पण भाजपमध्ये खूप मोठी आशिष जाधव घुसळण झालेली दिसते आणि मला शेवटचा भाग या कार्यक्रमाचा त्याच्याकडेच यायचा आहे. किती बघा, अवधूत वाघ एकदम जोरदार प्रवक्ते आहेत, आपल्याला माहिती आहे. किती अस्वस्थ आहेत आज ते. मुख्यमंत्री किती असतील ते तर बोलायलाच तयार नाही. ते नुसतं ट्विट करतायत, पण बोलायला तयार नाही. मला तुम्हाला विचारायचं नेमकं काय राजकारण चाललंय. भयंकर राजकारण आहे. मला सकाळपासून हाच वास येतोय. मुख्यमंत्री बोलवतात, नंतर जातात, पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री येत नाहीत. तिथे दानवे म्हणतात आता राजीनामा देणार आहेत. हे म्हणतात माझ्यावरचा एकही आरोप खरा नाही आहे, तरीसुद्धा नैतिकदृष्ट्या मी राजीनामा देतोय. ज्या माणसांनी MIDCची जमीन हडप केली तो नैतिकतेविषयी बोलतो, हे काय पटत नाही. काय राजकारण चाललंय. खरं तर जो बळी गेला आहे ना, त्याला कोणी कारणीभूत नाही आहे. खडसे स्वतःचा बळी घेतलेला आहे. त्यामुळं खडसे गेले, सरकार वाचलं, अशी परिस्थिती सध्या देवेंद्र फडणवीसांसाठी आहे. कारण ज्या पद्धतीनं सरकारची, स्वतः मुख्यमंत्र्यांची खडसेंची पाठराखण करताना दमछाक होत होती, ते आता त्यांनाही असह्य झालं होतं. आणि म्हणूनच मग खडसेंना सांगूनही उपयोग नाही, तेव्हा त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला साथ घातली, त्यांना अहवाल दिला. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडं वेगवेगळ्या खात्याचे OSD आहेत. MIDCचे 3 OSD सध्या CMO मध्ये आहेत. त्यांच्याकडून सुद्धा त्यांना या भोसरी MIDCच्या जमीन प्रकरणाचा अहवाल येऊ शकतो. आणि भोसरी MIDC मध्ये जे उद्योग मंत्री आहेत सुभाष देसाई, ते चक्क म्हणतायत आमची मालकी आहे, आम्ही मालकी सोडणार नाही. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून MIDCच्या मालकीचा हक्क सांगणारी कागदपत्री मोजकी तेवढ्याच प्लॉटची गायब आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार हा संशयास्पद आहे. 3 IAS ऑफिसर यामध्ये नोटिंग्स लिहितात, त्या मीटिंगच्या मिनिट्समध्ये 12 एप्रिलच्या, ते सूचना हरकती देतात, त्या ओव्हररूल करून खडसे जमीन खरेदी करतात. आणि खरेदी खताबरोबर जी पॉवर ऑफ अटर्नी आहे की जे नवीन भूसंपादन कायद्यानुसार कॉम्पेन्सेशन मिळेल, त्याचे हकदार हे नवीन मालक असतील जमिनीचे, म्हणजे गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे असतील. म्हणजे एवढं सगळं मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. मुख्यमंत्र्यांना माहीत होतं. मुख्यमंत्र्यांना हे ॲक्च्युली गेल्या सोमवारी गवंडेंनी जी पोलिसांमध्ये तक्रार केली, त्याचा FIR कधी होतो याचा जाब गवंडे विचारतील, मीडिया विचारेल, विरोधक विचारतील, हे मुख्यमंत्र्यांना माहीत होतं. म्हणून घाईघाईत मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी अनाऊन्स केलेली आहे. ती कशा पद्धतीची चौकशी आहे हे ते अजून सांगत नाही. ती जर का कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टनुसार असेल तर मान्य आहे, आदर्शमध्ये पण ती बसली होती. पण ती जर का साधी ज्युडिशियल इन्क्वायरी असेल तर मग सगळेच आरडाओरड करतील. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी डॅमेज कंट्रोल करायला घेतलेलं आहे, ते अजूनही पुढे येत नाही आहे.
आहे. खडसेंमुळं त्यांचं सरकार बेशिस्त झालं होतं. 6वा मजला अर्धा शिस्तीचा अर्धा बेशिस्त असा प्रकार होता आणि त्यांना ही जी बेशिस्ती आहे सरकारमधली ती बाजूला करायची होती. रमेश जाधवांच्या म्हणजे मुख्यमंत्री आज खुश आहेत. मुख्यमंत्री आज खुश आहे कारण त्यांचं सरकार जे बेशिस्त झालं होतं ते खडसेंच्या जाण्यानं त्याला शिस्त येणार आहे. बोला, मुख्यमंत्री आज खुश आहेत. त्यांचं वैयक्तिक मत आहे. नाही, मुख्यमंत्री आज खुश आहेत की नाही? स्वच्छ चरित्राचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातला भ्रष्टाचार दूर झाला म्हणून खुशच व्हायला पाहिजे. ही नॅचरल रिएक्शन आहे. हे तुम्ही ते भ्रष्टाचार मी तुम्हाला विचारतोय खुश आहेत की नाही का दुःखी आहेत? हे तुमचं तुम्ही स्वतःच ठरवता. तुम्हाला विचारतोय अवधूत, हा प्रश्नच चुकीचा विचारतात तुम्ही. तर ह्याला माझं उत्तर असं आहे की आपला एखादा सहकारी ज्यावेळी आपल्या मंत्रिमंडळातून बाहेर जातो त्यावेळी सुखी कोण असणार? सगळेजण दुःखी असणार. खडसे साहेबांवर जे आरोप झालेले आहेत ते बिनबुडाचे, चुकीचे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेले, पूर्वग्रह दूषित आणि हे एक स्कॅन्डल आहे. देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. या षडयंत्राचा पहिला म्हणजे जो बळी गेलेला तो खडसे साहेब बळी गेलेले आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्यावेळी सर्व चौकशा होतील या सर्वांमधनं जे काही सारासार निघेल यातनंच खडसे संपूर्णपणे निर्दोष बाहेर पडतील. एकनाथ खडसे किती दावा करू देत आजही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मी कसे चांगले निर्णय घेतले 119 सांगितलंय. हायकोर्टानं का फटकारलं असतं? दुष्काळी कामं झाली नाही म्हणून सरकार दुष्काळापर्यंत पोहोचलं नाही. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. एक तर माहिती अशी मिळते की खडसेंना राजीनामा द्या असं सांगण्यात आलं होतं जेव्हा ते मुख्यमंत्र्यांना भेटले, मला वाटतं गेल्या सोमवारी, आणि ते निघून गेले मुक्ताईनगरला. तेव्हाच खडसेंना मुख्यमंत्र्यांनी कल्पना दिली होती की तुम्हाला जावं लागेल. अधिकृतपणे नसेल पण इनफॉर्मली कल्पना दिली होती. खडसेंनी राजीनामा द्यायला खूप टाळाटाळ केली अगदी कालपर्यंत. तुमची काय माहिती आहे? आणि शेवटी निदान यांचा थोडा तरी मान राखावा म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचा सगळा हा बेत आखण्यात आला. तुमची काय माहिती आहे? खडसेंनी एक सोल्युशन काढलं होतं की माझ्याकडचं महसूल खातं घ्या म्हणून. काल जी त्यांनी व्हिडिओ बाईट पाठवला व्हॉट्सअपवरून त्यामध्ये ते कृषी खात्याविषयीच बोलत आहेत. तेही का बोलले? कारण सकाळी क्रॉप लोनची बैठक मुख्यमंत्र्यांनी लावली, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली, त्यामध्ये महसूल खात्याचे निर्णय घेतले. आणि हेही खडसेंच्या लक्षात आलं की आता मुख्यमंत्री हे सर्वच आपली खाती हळूहळू आपलं अप्रोक्ष उद्या हायजॅक करतील. आणि त्यांचं साईड बाय साईड संघ नेतृत्वाशी भेटण्याचे प्रयत्न चालले होते. त्यांचा संपर्क झाला नाही किंवा त्यांना भेट नाकारली गेली. मुख्यमंत्री केंद्रात जाऊन संघाच्या नेत्यांनी खडसेंना भेट नाकारलेली आहे. त्यानंतर बरोबर आहे ना? नाही, मी काही बोलू शकत नाही. पुढचं ऐका. पण तुम्ही नाकारतही नाही. केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी अहवाल दिला जो प्रतिकूल होता. मुख्यमंत्री अमित शहानी भेट नाकारली खडसेंना. हो, अमित शहानी भेट नाकारली खडसेंना. ते म्हणाले रामलालकडनं निरोप मुख्यमंत्र्यांना द्या. मुख्यमंत्री तुम्ही खडसेंना निरोप पोहोचवा की रामलाल यांचा हा असा निरोप आहे, हा माझा निरोप आहे असं समजा. हा विषय झाला. त्यानंतर जेव्हा संध्याकाळी परवा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले तेव्हा पंतप्रधानांनी जी दाऊद फोन कॉल विषयीची माहिती त्यांना जास्तीची दिली, मुख्यमंत्री स्वतः अवाक झाले. त्यामुळे हे प्रकरण फक्त पुण्याच्या भोसरीच्या जमिनीपर्यंत, दाऊद फोन कॉलपर्यंत मर्यादित नाही आहे. एकूणच बेशिस्तीचा जो नमुना समोर आला होता आणि सरकार लोकांपर्यंत पोहोचत नाही. हायकोर्ट फटकारते दुष्काळी कामासाठी. खडसे म्हणतात मला हे निर्णय घ्यायचे. अहो, हंगाम पेरणी 8 दिवसावर आली आहे तरी तुम्ही अजून खरीप हंगामाच्या योजना लागू केलेल्या नाहीत. खडसे म्हणतात मला हे निर्णय घ्यायचे आहेत, पुढच्या कॅबिनेटमध्ये आणायचं आहे. काय झालं होतं? मी करेल तो कायदा, मीच म्हणजे सरकार, अशा पद्धतीनं काम चाललं होतं की मुख्यमंत्री पण त्यांना सांगू शकत नव्हते. त्यामुळे ही अडगळ करायची काय? रमेश जाधवांच्या तक्रारीने गजानन पाटील आज झाले आणि मग हळूहळू एक एक प्रकरणं यायला लागली. ती जी प्रकरणं स्पीडअप होऊन यायला लागली ना, त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा काही रोल आहे का हेही पुढे तपासावं लागेल. अगदी पहिला बॉम्ब टाकण्याचं काम तुम्ही रमेश जाधव केलेलं आहे. तुम्ही महत्त्वाचं काम केलेलं आहे. कारण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार मुक्त सरकारचा दावा करणारा एक मंत्री त्याला राजीनामा द्यावा लागला आहे. पण मला सचिन सावंत तुम्हाला विचारायचं आहे आणि मग पुन्हा आशिष जाधव यांच्याकडे जायचं आहे की खडसेंची ही जी 4 प्रकरणं आली आहेत यापेक्षा अधिक काही गडबड असावी असं वरकरणी तरी दिसतंय. एक जळगावचं प्रकरण आहे, त्यांच्या निकटवर्तीयांनी MIDCचा प्लॉट हडप केलेला आहे. मच्छीमारांनी गंभीर आरोप केलेले आहे, 30 कोटी रुपयाची लाच मागितली असा. मला सचिन सावंत तुम्हाला विचारायचं आहे, खडसे हे सिनियर मोस्ट मिनिस्टर होते या मंत्रिमंडळातले, त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे का? निश्चितपणे, कारण महसूल खातं आणि त्यांचं जे 6व्या मजल्याचं जे कार्यालय आहे ते भ्रष्टाचाराचा आगर झालं होतं. असे अनेक प्रकरणं त्या ठिकाणी दिसत आहेत. एक प्रकरण नाही, एखादं प्रकरण आलं असं तर समजू शकतो, परंतु सर्व प्रकरणं जी आलेली आहेत ती त्यांच्याशी निगडीत आहेत आणि म्हणून या सर्व प्रकारांची चौकशी झाली पाहिजे. कारण या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं जे आता सरकार चाललेलं आहे
ते मला वाटत नाही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करेल. निश्चितपणे ही सगळी प्रकरणं ही गंभीर आहेत आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आशिष जाधव, पुढे काय? आता इथून पुढं असं आहे की खडसेंकडं 12 खाती होती, 9 स्वतंत्र आणि 3 संलग्न अशी 12 खाती होती. ती खाती आता वाटावी लागणार आहे. त्यामुळे आता एक झालं की जो मुहूर्त सापडत नव्हता ना संभाव्य विस्ताराला, तो आता लवकरच सापडणार आहे. तो साधारणतः 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे इनपुट सध्या मिळत आहेत. ते झाले तर नवीन लोक खडसे गेल्यामुळे 12 आमदारांची सोय लागेल. हो, तेही आहेच. 12 नाही पण जेवढे यांना भरायचे आहेत. तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा, एक सकारात्मक गोष्ट झालेली. हा, तर तो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, तो लवकर होईल. आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर म्हणजे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी तर नक्कीच होईल. ठीक आहे अवधूत वाघ, मी चर्चा थांबवते, माझा वेळ संपलाय. शेवटी तुम्हाला काही म्हणायचंय? कारण तुम्ही फार दुःखी दिसताय, मला आवडत नाही. भाजपचे लोक एवढे दुःखी मी कधी बघितलेले नाहीये. अहो, आपल्या मंत्रिमंडळामधला एखादा माणूस, निष्कलंक माणूस, काही कारण नसताना त्याला लोकांच्या एका षडयंत्राला बळी पडावा लागतो आणि त्याला बाहेर जावं लागतं. यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला. पण भाजपने काय धडा शिकला यापासून? धडा शिकल्याचा काय प्रश्न आहे? धडा शिकणं हाच धडा आहे की इकडे षडयंत्राला बळी नाही पडायचं. लोक हे करतच राहणार. विरोधकांचं कामच ते आहे, बाकी त्यांना दुसरा उद्योग नाहीये. 15 वर्ष भ्रष्टाचार करून त्यांचं उंटासारखं पोट भरलेलं आहे. आता फक्त वेगवेगळ्या तुम्हाला काही काळजी करायचंय. तुम्हाला काही काळजी नाही. काळजी म्हणजे त्यांना दुसरं काही काम नाहीये. काँग्रेस आणि भ्रष्टाचार एका नाण्याला दोन बाजू आहे. भ्रष्टाचार याचंच नाव भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेली लोक आज आम्हाला भ्रष्टाचाराचे धडे देतात आहेत. याहून आश्चर्य काय वाटणार आहे मला? आणि त्यामुळेच आम्हाला दुःख होत आहे की आज भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर हे करतात आहेत की म्हणजे भ्रष्टाचाराच्या दलदलीत पुरेसे रुतलेले आहेत. मला आशिष पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे आणि कार्यक्रम संपवायचा आहे. केवळ एकनाथ खडसे नाहीत, केवळ पंकजा मुंडे नाहीत, विनोद तावडे नाहीत, किमान 4 ते 5 अशी खाती आहेत की जिथे गडबडी चाललेल्या आहेत आणि कदाचित पुढच्या भविष्य काळामध्ये याची माहितीसुद्धा मीडियापर्यंत पोहोचू शकते. यांना काही चिंता नाही म्हणतात, पण मनातून ते खंतावलेले आहेत, मनातून त्यांना चिंताग्रस्त झालेले आहेत. भाजपने सावधगिरी बाळगायला नको? अगदी सावधगिरी बाळगायला पाहिजे. किंबहुना मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव आहे. ही जी काही कारवाई झाली आहे ना, खूप दूरदृष्टीनं झालेली आहे. अशा ठिकाणी घाव घातला गेला आहे की जे कोणी बेशिस्त वागणार त्या सर्वांना समज दिली आहे एका फटक्यात. आणि खरं तर विरोधक नरेंद्र मोदींनी हे दाखवलंय, मी ज्येष्ठ मंत्री असला तरी त्याची विरोधाभास किती. नरेंद्र मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण होतात तेव्हा मोदी सरकार, नरेंद्र मोदी म्हणतायत की माझ्या सरकारमध्ये तुम्ही भ्रष्टाचार दाखवा, पुराव्यानिशी दाखवा, आम्ही इतका क्लीन प्रशासन दिलेलं आहे. आणि तेच मोदी जेव्हा महाराष्ट्राकडे बघत असतील त्यांना काय वाटत असेल? आणि मोदी यांना इतकं वाईट वाटतं हे बघून देवेंद्र फडणवीसांना काय वाटत होतं? त्यामुळं त्यांनी समज देण्याचं एक मोठं काम केलेलं आहे. आणि इतर खात्यामध्ये ज्या पद्धतीची दलालांचा सुळसुळाट मंत्रालयात झालेला आहे तो आता रोखला जाणार आहे. खरं तर खडसेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये जो बचाव केलेला आहे तो इतका कमकुवत आणि लंगडा बचाव आहे. तो आपल्या प्रवक्त्यांनी, आपल्या नेत्यांनी पुढे करू नये म्हणून ही इन्क्वायरीची घोषणा काही तासांमध्ये झालेली आहे. ठीक आहे, पण आपण शेवटी मला असं वाटतं ही चर्चा थांबवताना एकच गोष्ट अवधूत वाघ ऐका, तुम्हालाही आता बरं वाटेल. इतके दिवस आम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली, नरेंद्र मोदींवर टीका केली, पण किमान आपण आज देवेंद्र फडणवीसांचं अशासाठी अभिनंदन करूया, किमान त्यांनी खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे लक्षात घ्या. दिल्लीला त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या दिवशी आपण आशिष जाधवनीच ही बातमी दिली होती की दिल्लीच्या रिपोर्टमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी आपलं प्रतिकूल मत दिलं असू शकतं आणि ते तसंच आहे. म्हणून खडसेंना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे आपण आज किती झालं तरी देवेंद्र फडणवीसचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी बरोबर, त्यांनी कारवाई केली. त्यांनी गजानन पाटील पासून आजपर्यंत सर्व प्रकरणांची दखल घेतली. बरोबर आहे, अगदी दखल घेतली. फक्त खडसेंना त्यांनी हात लावला नाही, तो हात लावायची संधी त्यांनी अमित शहांना दिली की बाबा हे माझं काम नाही, कारण मला महाराष्ट्रात राहायचं आहे, नाहीतर उद्या इथनं मोकळे झाल्यावर उद्या माझ्या विरोधात राळ उठवतील. त्यामुळं केंद्रीय नेतृत्व यात हस्तक्षेप केला. त्यांनी खडसेंना अक्षरशः राजीनामा द्यायला भाग पाडलं, नाही तर खडसेंना कारवाईला सामोरं जावं लागलं असतं. आणि आज वर्षा बंगल्यावरती बरंच डील झालेलं आहे ज्याची चर्चा इथून पुढे वर्षभर चालणार आहे. ठीक आहे, इथेच थांबतोय. शेवटी इतक्या दिवसानंतर, इतक्या दिवसाच्या बडीबारानंतर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला पाहिजे, नरेंद्र मोदींचंही अभिनंदन करायला पाहिजे. याचं कारण त्यांनी खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. देवेंद्र फडणवीस थोडंसं कमकुवतपणे यावेळेला वागले, खूप वेळ घेतला, पण असं म्हणतात बेटर लेट दॅन नेव्हर. देर आहे दुरुस्त आहे.
तसं आहे. शेवटी कारवाई झालेली आहे आणि कितीही भाजपचे प्रवक्ते म्हणाले तरी खडसेंवर संशय आहे, खडसेंवर गंभीर आरोप आहेत, म्हणूनच त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, राजीनाम्यानंतरही खडसेंवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी का? बघा पडद्यावर 89% लोक म्हणतात होय कायदेशीर कारवाई व्हायला हवी. आणि मी जे 2 दिवसापासून सांगतोय यामध्ये असंख्य भाजप कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांनाही मनातून वाटलं होतं की हा कलंक आहे पक्षाला, खडसे जायला हवेत. आज खडसे गेलेले आहेत. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड आणि कोहिनूर ग्रुप.